मित्रांनो, असं म्हणतात कोणतंही स्वप्न लहान नसतं. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर लोक आयुष्यात मोठं नाव कमवू शकतात. आज आपण लोकप्रिय हेअर स्टायलिश अलीम हकीम विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमृता. इनसाइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते. मित्रांनो, ॲनिमल मधील रणबीर कपूरचा लुक असो किंवा वॉर मधील ऋतिक रोशनचा लुक, अगदी MS धोनीचा विंटेज लांब केसांचा लुक असो, त्याने प्रत्येक वेळी त्याची जादू दाखवली आहे. त्याने बॉलिवूड, साऊथच्या सिने स्टार पासून अनेक क्रिकेट खेळाडूंच्या अप्रतिम अशा हेअरस्टाईल्स केल्या आहेत. अलीम हा ग्लॅमर विश्वातील सर्वात लोकप्रिय असा हेअर स्टायलिस्ट पैकी एक आहे. अलीमची हेअरस्टाईलची फी 1 लाखापासून सुरू होते, पण अलीमला हे सर्व काही इतक्या सहजपणे मिळालं नाही. अलीमला इथपर्यंत पोहोचायला प्रचंड संघर्ष करावा लागला. त्याचा जन्म एका लोकप्रिय हेअरस्टायलिस्टच्या घरी झाला होता. हेअरस्टायलिंगचा वारसा त्याला त्याच्या वडिलांकडून मिळाला. त्याचे वडील हकीम कैरानवी हे त्या काळचे लोकप्रिय हेअरस्टायलिस्ट होते. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, सुनील दत्त, शशी कपूर इत्यादी त्यांचे त्या काळचे ग्राहक होते. हकीम कैरानवी यांच्या वयाच्या 39व्याच वर्षी त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा अलीम फक्त 9 वर्षांचा होता. त्यावेळी त्याच्या वडिलांनी स्वतःचा एक ब्रँड निर्माण केला होता. अलीमची इच्छा होती की वडिलांचा हा वारसा पुढे न्यावा. अलीमचे वडील वारले तेव्हा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये फक्त 13 रुपये होते. मनीष पॉलच्या पॉडकास्ट मध्ये अलीम सांगतो, मला माझ्या वडिलांचा वारसा पुढे न्यायचा होता. ते जिथे थांबले तिथून मला सुरुवात करायची होती, पण ते हकीम होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अलीमच्या खांद्यावर आली. त्याने त्याच्या घराच्या बाल्कनीमध्ये सलून उघडले. तिथे तो त्याच्या मित्रांची हेअरस्टाईल करायचा. त्यावेळी इतर अनेक फॅन्सी सलॉन होते. याविषयी अलीम सांगतो, मी घरी जायचो आणि काम करायचो. माझ्या घराच्या बाल्कनीत माझ्या कामाची जागा होती. तिथे एक छोटा पंखा होता. मी थोडे पैसे जमवले आणि सेकंड हँड AC खरेदी केला. त्यावेळी सेकंड हँड AC सुद्धा 30,000 रुपयांचा होता. त्यामुळे महिन्याला 2,000 ते 3,000 रुपये EMI भरायचो. जेव्हा मी EMI पूर्ण भरलं तेव्हा मला वाटलं की मी एक श्रीमंत माणूस आहे. माझ्याकडे AC असलेलं दुकान आहे. 1990च्या दशकात माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट होती. कॉलेजमध्ये असताना जेव्हा कोणाला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं होतं, तेव्हा अलीमला हेअर स्टायलिस्ट बनायचं होतं. त्यावेळी अनेक जण त्याची चेष्टा करत म्हणायचे, तुला नावी बनायचंय? तुला लोकांच्या केसांना शॅम्पू करायचा आहे का? जेव्हा लॉरियलने अलीचे टॅलेंट पाहिले तेव्हा त्यांनी त्याला शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय हेअर स्टायलिस्टला मदत करण्यासाठी परदेशात पाठवले. जेव्हा तो परत आला तेव्हा तो टेक्निकली खूप काही शिकला होता आणि त्यानंतर त्याचे ग्राहक वाढले. अलीमला हेअरस्टायलिस्ट कडे नकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या लोकांची मानसिकता बदलायची होती. 90च्या दशकात अलीमने स्वतःची ओळख निर्माण केली. अनेक कलाकार त्याच्याकडे येऊ लागले. सलमान खान, फरदीन खान, सैफ अली खान, सुनील शेट्टी आणि अजय देवगन त्याचे नेहमीचे ग्राहक झाले. अलीम बॉलिवूड पर्यंतच थांबला नाही, तर तो रजनीकांत, प्रभास, ज्युनियर NTR, रामचरण, महेश बाबू आणि इतर बऱ्याच साऊथ इंडियन सिने स्टारची हेअरस्टाईल तो करतो. तसंच धोनी, विराट कोहली सारख्या दिग्गज क्रिकेटर्सची सुद्धा हेअरस्टाईल तो करतो. अलीमने अनेकांचे लुक बदलले. त्याच्या या कलेने प्रत्येक वेळी सेलिब्रिटी एका वेगळ्या अंदाजात चाहत्यांसमोर दिसले. त्याची मेहनत, कधीही हार न मानण्याची जिद्द आणि कामात सातत्य यामुळे तो लोकप्रिय हेअरस्टायलिस्ट बनला आहे. ब्रूट इंडियाशी बोलताना अलीमने साधारण केस कापण्यासाठी किती फी घेतो याविषयी सांगितले. तो म्हणाला, माझी फी अगदी साधी सोपी आहे, जी प्रत्येकाला माहित आहे की मी किती घेतो, जी कमीत कमी 1 लाखांपासून सुरू होते. ग्लॅमरच्या दुनियेत हजारो हेअरस्टायलिस्ट आहेत, पण त्यात अलीम हकीम सारखा कोणीच नाही. त्याने लोकांचा न्हावीबद्दलचा दृष्टिकोन बदलला आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी. धन्यवाद.